मेळघाटातील दहेंद्री ठाण्यात दूषित पाण्यामुळे अतिसारणाची लागण, 55 पेक्षा अधिक रुग्ण उपचाराधीन। मेळघाटातील दहेंद्री ठाणा येथील घटना, गंभीर रुग्णांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल। मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री ठाण्यात विहिरीतील दूषित पाण्यामुळे 55 पेक्षा अधिक रुग्ण अतिसाराने त्रस्त झाले आहेत। शुक्रवारी रात्रीपासून गावात आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे। रुग्णांमध्ये 2 ते 4 वर्ष वयाच्या बालकांचाही समावेश आहे। गावातील 30 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून गंभीर स्थितीतील रुग्णांना चुरणी ग्रामीण रुग्णालयातून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। चुरणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक रामदेव वर्मा, डॉक्टर साहेबलाल धुर्वे आणि डॉक्टर नितीन धुर्वे यांच्यासह टीम उपचार करीत आहे। शुक्रवारी रात्रीपासून रुग्णांना शौच व ओकारीचा त्रास सुरू झाला। शनिवारी सकाळी रुग्णसंख्या वाढली आणि काटकुंब प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या 21 रुग्णांना चुरणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यात सतीश साहेबराव भुसुम वय 22 वर्ष, संजय काल्या साकोम वय 30 वर्ष, मंगराज साकोम वय 46 वर्ष, प्रमिला साकोम वय 22 वर्ष आणि निधू साकोम वय 42 वर्ष यांचा समावेश आहे। 2 वर्षापूर्वी पाचडोंगरी या जवळच असलेल्या गावात कॉलराची साथ झाल्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला होता आणि तेथेही दूषित पाण्यामुळेच आजाराची लागण झाली होती। याच प्रकारात दहेंद्री ठाण्यात आढळल्याचे पुढे आले आहे। आपल्याकडं आतापर्यंत 24-25 पेशंट ॲडमिट झालेले आहेत। त्याच्यातले आपण 11 पेशंट रेफर केले होते। 11 मधून आपल्याकडे 4 लहान बच्चे होते, तेही चांगले आहेत आणि इथून आपण त्यांना म्हणजे डिहायड्रेशनच्या बाहेर काढून पाठवलेलं होतं। आणि बाकीचे जे पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहेत, आता समजा 14 पेशंट आपल्याकडे ॲडमिट आहेत, तर 14 पेशंटची परिस्थिती चांगली आहे आणि म्हणजे आता त्यांचा इम्प्रूव्हमेंट खूप लवकर होत आहे, चांगल्या पद्धतीने होत आहे।